मल्टीमीटरच्या साहाय्याने अर्थिंग कशी चेक करायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला मल्टीमीटर हा 750 व्होल्ट AC सप्लायवर सेट करायचा आहे। आपण बघू शकता मी हा मल्टीमीटर 750 व्होल्ट AC सप्लायवर सेट केला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, सर्वात पहिले आपल्याला ह्या जो बोर्ड आहे, ज्या बोर्डमध्ये आपल्याला अर्थिंग चेक करायचे आहे त्या बोर्डमधील आपल्याला फेज कुठे आहे हे चेक करायचं आहे। त्यामुळे मी हा स्विच ऑन केला व फेज कुठे आहे हे चेक करायचं आहे। ठीक आहे, आपण बघू शकता ह्या पॉईंटमध्ये फेज आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले हा जो मल्टीमीटर आपण सेट केला आहे ह्या मल्टीमीटरची एक वायर आपल्याला फेजमध्ये लावायची आहे व दुसरी वायर आपल्याला अर्थिंगमध्ये लावायची आहे व स्विच ऑन करायचा आहे। आता आपण बघू शकता मल्टीमीटरमध्ये फेज व अर्थिंगमध्ये आपण ह्या दोन वायर्स लावल्यानंतर जर व्होल्टेज आपल्याला 230, 235, 40 असं सिंगल फेज व्होल्टेज जर प्रॉपर दिसत असेल तर याचा अर्थ असा की आपल्या ह्या बोर्डमध्ये प्रॉपर अर्थिंगचं कनेक्शन केलेलं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने अर्थिंगचं कनेक्शन आहे की नाही हे चेक करू शकतो।